मनसोक्त मासे विकत घेतलेले आहेत. आणि डेंगा बघूनच कळतंय केवढा मोठा आहे तो. आणि अक्षता वाटत नाही कुठले मासे ठेवते. सगळे यायला लागलेत हळूहळू तळोजा फिश मार्केटमध्ये. 3 मुशी बसलेत बघा. ही साईज आहे 5 किलो 10 किलो 15 किलोची. राजा आहे की राणी आहे. पापलेट 200 रुपये किलो. एक खरेदी झालेली आवडीची. साईज पण मोठी आहे चांगली 150. आणि अक्षता ऑलरेडी गेली आतमध्ये मासे बघायला. नंदी आहे, मिरगर आहे. आणि बघा केवढे मोठे मोठे जिताडे आहेत. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आणि अक्षता आम्ही दोघं आलो होतो तळोजा फिश मार्केटला. आणि बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा मला वाटतं 1-1.5 महिन्यात जास्त झालं असेल ना की आम्ही कुठल्या फिश मार्केटला आलो आहे. आणि आता मासे बघणार आहोत. बघण्यापेक्षा आम्ही जास्त घेणार आहोत, म्हणजे बघणार तर आहोत त्यासोबत घेणार पण आहोत. आणि फिश मार्केट एक्सप्लोर पण करणार आहोत. आता हे तळोजा फिश मार्केट कुठे आहे सर्व तुम्हाला माहितीच आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला या मार्केटमध्ये कुठले मासे आहेत आणि काय रेट नाहीत हे सर्व कळेल तुम्हाला. आणि अक्षताला राहत नाही, तिला लगेच पळायचं आहे मासे खरेदी करायला. तर चला तिला पण आपण जास्त अडवूया नको, पटकन जाऊया आणि मासे खरेदी करायला सुरुवात करूया. आणि हे आपल्या समोर तळोजाचं फिश मार्केट. आणि सुरुवातीलाच काय तर आंबे, कच्चे आंबे. तळोजा फिश मार्केटमध्ये सुरुवातीलाच कच्चे आंबे तिथे बघा. मोठे मोठे मासे पण आहेत गोड्या पाण्याचे. आणि इकडे बघा खेकडे. कसे आहे खेकडे दादा? 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो. आणि सर्व नर दिसतात. मिक्स आहेत की फक्त नरच आहेत? नर मध्ये मिक्स आहे. 250 रुपये किलो. आणि बघा केवढे मोठे मोठे जिताडे आहेत. 700 रुपये किलो जिताडा. बोईट मासे, केवढे मोठे मोठे बोईट मासे आहेत. हे आहेत 150 रुपये किलो बोईट मासा. आणि बघा इकडे सुरुवातीलाच तुम्हाला दिसतात ते गोड्या पाण्याचे मासे सगळे. हा कटला. आणि कसा किलो आहे कटला? किती? 150. बघा कटला मासा आहे 150 रुपये किलो. आणि हा मुंगूस आहे का? मंगूर ना. हा बघा मंगूर मासा. आपण जिवंत मंगूर बघितलेले आहेत पण हे मोठे मोठे आहेत, मेलेले आहेत. कसं आहे मंगूर दादा? हा बघा मंगूर मासा 100 रुपये किलो. आणि हा कुठला आहे? बघा हा सिल्वर मासा एवढा मोठा आहे बघा. आणि हा कसा किलो आहे? हा बघा हा सिल्वर मासा 150 रुपये किलो. आणि हा रोहू आहे ना. हा रोहू कसा किलो चालू आहे? 150. बघा रोहू मासा 150 रुपये किलो. नंदी आहे, मिरगर आहे. हा बघा हा मिरगल. हा कसा मिरगल? मिरगर 80 रुपये किलो. बघा मिरगल 80 रुपये किलो. आणि नंदी 150 रुपये. नंदी 150 रुपये किलो. कमी जास्त होते. हा कमी जास्त होत आहे. आणि हे बारके कुठले आहेत? भाती. हे बघा हे भाती मासे. हे जिवंत असतात का रे? हे बघा जिवंत आहेत भाती मासे. काय कसे किलो आहे? भाती 120. हा बघा भाती मासा 120 रुपये किलो. आणि हा चिलापी आहे ना. कसा तो? बघा चिलापी 80 रुपये किलो. हे सगळे गोड्या पाण्याचे मासे सुरुवातीलाच बघा. आणि बघा काळे मासे आहेत खाडीतले. कसे किलो आहे? बघा 200 रुपये किलो काळे मासे. 700 रुपये किलो ताजा. आणि जिताडा 700 रुपये किलो. बघा केवढा जिताडा. 700 रुपये किलो जिताडा. आणि अक्षता ऑलरेडी गेली आतमध्ये मासे बघायला. आम्हाला जे मासे घ्यायचे आहेत ना ते बघायला गेले. मी आपला इथे व्हिडिओ बनवतो. आणि अक्षता ऑलरेडी मासे बघते कुठले घ्यायचे आहेत ते. आणि गेली आहे पुढे आतमध्ये. बघतो कुठे गेली होती. आणि इकडे बघा बोंबील. कसे किलो बोंबील? 130 रुपये किलो. बघा 120 रुपये किलो बोंबील आहेत. हा. आणि माकले 250 रुपये किलो आहे बघा. माकला 250 रुपये किलो. बघा इथे निवटे आहेत. बघा निवटा निवटे. हे कसे किलो आहेत निवटे? बघा 150 रुपये किलो निवटे आहेत. आणि इकडे कुपा दिसतोय तुम्हाला. कुपा कसा आहे रे? 150 रुपये किलो. कुपा बघा. कुपा मासा 150 रुपये किलो. आणि हे काय? आणि बघा इकडे कटला. कटला कसा आहे? 130. बघा हा कटला मासा 130 रुपये किलो. आणि ही कर्दी आहे ना. कशी? 150 बघा 150 रुपये किलो कर्दी. आणि वेगवेगळे मासे सगळे मासे तिकडे. आणि बघा छोटे छोटे एकरू मासे आहेत. कसे किलो आहेत एकरू? 100 रुपये किलो. बघा 100 रुपये किलो. बघा एकरू मासा 100 रुपये किलो. हे बघा इकडे हा राणी मासा कसा आहे रे? हे बघा राणी मासा 200 रुपये किलो.
वाव काळीवाली वाव कशी आहे ती दादा? वाव कशी आहे किलो? काळीवाली वाव आहे ना, एकच आहे बघा. काळीवाली वाव आहे 200 रुपये किलो, एकच आहे. आणि इकडे बांगडा आहे. हा काठ बांगडा आहे ना रे? नाही का, तेली आहे का आपला रेग्युलर? कसा तो? हा 150 रुपये किलो. हा बघा 150 रुपये किलो बांगडा आहे. साईज पण मोठी आहे चांगली, 150 रुपये किलोला. इकडे कोळंबी आहे. कशी कोळंबी? 280 रुपये. बघा 280 रुपये कोळंबी. साईज बघा केवढी आहे. 280 रुपये किलो आहे कोळंबी. आणि बघा हे बोंबील आहेत किती, 150 रुपये किलो. आणि वाव बघा, ही वाव पण 150 रुपये किलो. बघा सर्व काळ्या वाव आहे, 150 रुपये किलो. टोळ कसं आहे बघा, बारके टोळ बघा 150 रुपये किलो आहे. बारकीवाली टोळ आहे बघा, केवढे टोळ आहे. आणि हा रावस आहे. हा बघा छोटा रावस आहे, 150 रुपये किलो. आणि हा कटला कसा आहे बघा, 130 रुपये किलो कटला. हे गोड्या पाण्याच्या माशाला खूप दिसतं ते. आणि हा बघा, हा काळा मासा ना, आणि केवढा मोठा आहे बघा काळा मासा. कसा किलो आहे काळा? 100 रुपये किलो. बघा 100 रुपये किलो काळा मासा बघा. सगळे गोड्या पाण्याचे. आणि हे बारके काळे मासे, हे कसे? हे पण 100 रुपये. आणि हे 80 रुपये किलो बारकेवाले. आणि इकडे बघा बांगडे कसे आहे रे? बांगडे बांगडा 150 रुपये किलो. बघा बांगडे 150 रुपये किलो आहे बघा बांगडे. साईज बघा. हे बघा, हे आमचे ठाण्याचे पाहुणे आम्हाला इथे भेटलेले आहेत, शेजारचे. आणि आता अक्षता माकलं घेते. हे बघा हे माकलं. चला अक्षताचा एक तर शॉपिंग झाली, म्हणजे एक खरेदी झालेली आवडीची माकलं. आणि हा बघा, हा कुठला मासा आहे? हा बघा काळा पापलेट. हा गोड्या पाण्याचा आहे का? हा गोड्या पाण्याचा आहे ना, समुद्राचा. हा बघा काळा पापलेट, एक नवीन बघायला भेटला आज आपल्याला. काळावाला पापलेट बघा आता दिसतो. कसा किलो हा? कसा किलो? 200 रुपये किलो. पापलेट 200 रुपये किलो. व्हेरी गुड. आणि हा बघा तांब आहे. हे तांब कसे आहे दादा? 400 रुपये किलो. बघा तांब मासा 400 रुपये किलो. आणि हे बघा मोठे मोठे हलवे आहेत. कसे दादा? 750 रुपये किलो. बघा 750 रुपये किलो हलवा. राजा राणी 180 रुपये किलो. राजा आहे की राणी आहे? दोन्ही पण मिक्स आहेत. मिक्स आहे. मिक्स आहे राजा राणी. तुम्ही शोधून घ्या राजा कुठला राणी कुठली. हे कसे किलो? 180 रुपये किलो. बघा 180 रुपे किलो. एकदम आणि इकडे बघा, इकडे पण आपल्याला एक काळा पापलेट दिसतोय. कसा काळा पापलेट? 200 रुपये किलो. 900 ग्राम. आणि टोळ ही बघा 250 रुपये. हिरवी टोळ आहे. हिरवी आहे ना ही काळी आहे? बघा ही टोळ 250 रुपये किलो टोळ. आणि वाव पण आहे तिकडे, काळीवाली वाव आहे. कशी किलो आहे? हा 150 रुपये किलो आहे बघा टोळ. मार्केटमध्ये. हा ओके. हा कडक आला मासा. हा बघा बांगडे 150 रुपये किलो. बोंबील पण आहेत. बोंबील कसे आहेत? 150 रुपये किलो. बोंबील 150 रुपये किलो. बांगडा 150 रुपये किलो. आणि बघा सुरमई. ही कशी किलो आहे सुरमई? 600 रुपये किलो. ओके. बघा एवढी मोठी सुरमई गेलेली आहे ऍक्च्युली, पण ती 600 रुपये किलो नाही एवढी मोठी सुरमई. बघा सुरमईची किल्लो आहे. सुरमई आहे बारकी बारकी सुरमई 150 रुपये किलो. सुरमई आहे बारकी बारकी. आणि बघा छोटी सुरमई होती, छोटे पापलेट पण आहेत. बघा केवढे केवढे पापलेट आहेत. एवढे एवढे छोटे छोटे पापलेट आहेत. 200 रुपये किलो पापलेट. हे बघा इकडे आहेत रावस छोटे. बघा 100 रुपये किलो. एकदम छोटे छोटे रावस. हा बघा करकरा मासा. हा कसा किलो आहे? हा बघा करकरा मासा 300 रुपये किलो. असा आहे करकरा मासा. बरेच आहेत त्यांनी करकरे. हे बघा इकडे सुरमई पण आहे दिसते काही. बघा 500 रुपये किलो. पण एकदम दगड आहे ते, एकदम आईस फ्रोझन आहे, एकदम कडक फ्रोझन झालेली आहे. बघा तर प्लास्टिकमध्ये पॅकिंगमध्ये येतं ते. आता सुरमई बघा 500 रुपये किलो. आणि हा बघा पाला मासा. इलिस पण म्हणतात पाला मासा. कसा किलो आहे? 600 रुपये किलो. हा बघा 600 रुपये किलो पाला मासा. संपत आला टप पूर्ण पाला माशाचा पण. आणि ते बघा पाठीमागे तुम्हाला दिसतात का मोठमोठ्या सुरमई आहेत. बघा मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. बघा इकडे 650 रुपये किलो. हे बघा या 5 किलो 10 किलो 15 किलोच्या सुरमई आहेत. बघा मोठ्या मोठ्या 650 रुपये किलो. आणि बघा हे बारकेवाले हलवे आहेत.
450 रुपये किलोला. हे बघा छोटे हलवे. आणि वाव कशी आहे दादा? 300 रुपये किलो. आणि हे बघा पिवळीवाली वाव 300 रुपये किलो चालू आहे. बघा येलो कलरची वाव आहे 300 रुपये किलो. बघा हलवा. हलवा कसा आहे दादा? हे बघा 600 रुपये किलो हलवा आहे. बघा बघा आणि असा लाल लाल दिसतो. फ्रेश तर दिसतो आहे ना, एकदम फ्रेश दिसतो हलवा. आणि बघा हे पापलेट आहेत. पहिल्यांदा दिसतात पापलेट. पापलेट कसे आहे दादा? 1000 रुपये किलो. हा बघा 1000 रुपये किलो पापलेट. एवढा मोठा पापलेट आहे. बघा हे सगळे पापलेट आहे. आणि हा खापरी कसा आहे दादा? हा बघा खापरी पण 1000 आहे. नॉर्मल आपला रेग्युलर पापलेट पण 1000 रुपये किलो आहे. साईज बघा केवढे मोठे. आणि बघा इकडे प्रॉन्स आहे. प्रॉन्स कसा दादा? कोळंबी कशी? 350. बघा ही 350 रुपये किलो आहे. साईज मोठी आहे थोडीशी. आणि आपल्याला घ्यायचा हलवा 1 किलो 100. 1 किलो 100 ग्रॅम. म्हणजे याच्यातली मोठी सगळ्यात साईज होती ती 1 किलो 100 ग्रॅमची. हा 1 किलो 100 ग्रॅम हायच साईज आहे. आकडे आम्ही हलवा घेतोय. 600 रुपये किलोने हलवा आहे. आणि फ्रेश आहे. याची गॅरंटी आहे फ्रेशची. हे बघा आणि ही आहे ती आहे फ्रोझन. बघा 600 रुपये किलो हा हलवा आहे. बघा 600 रुपये किलो आहे. आणि बघा पापलेट आहे. बघा ही साईज आहे 950 रुपये किलो. आणि बघा हे टायगर प्रॉन्स आहेत मोठे. हे कसे 600 रुपये किलो? हे बघा हे 600 रुपये किलो टायगर प्रॉन्स एकदम ताजा. आणि हे मोठे समुद्रातले कसे आहे ते? हे बघा हे 400 रुपये किलो. ही समुद्राची कोळंबी आहे 400 रुपये किलो. आणि सुरमई कशी दिली दादा? हे बघा 700 रुपये किलो सुरमई. बघा केवढी मोठी सुरमई 700 रुपये किलो. हे बघा हे रावस बघा 600 रुपये किलो सांगतात. 550ला देणार. हे बघा हे रावस. सुरमई कशी दादा? हे बघा हे 500 रुपये किलो सुरमई. ही बघा ही कोळंबी समुद्री आहे. आणि साईज बघा केवढी मोठी आहे. ही 400 रुपये किलो आहे कोळंबी. व्हिडिओ बघून येईल ते 350 लावू. बघा आपला व्हिडिओ बघून येणार तर 350 रुपये लावणार. इकडे बोंबील आहेत, बांगडे आहेत. बोंबील कसे किलो आहेत? बघा बोंबील 150 रुपये किलो. आणि बघा इथं तर आपण कोळंबी पण घेतोय. तुझं लक्ष बघा बारकी कार्ड लगेच लक्ष गेलं. कोळंबी 1 किलो कोळंबी. आणि इकडे बघा हे काठ बांगडे आहेत. हे काठ बांगडे आहेत ना? काठ बांगडे आहेत. हे बघा कसं आहे किलो दादा? हे बघा काठ बांगडे 100 रुपये किलो. हे बघा साईज मोठी आहे केवढी बघा. आणि कर्दी कशी आहे रे? हे बघा हे कर्दी 120 रुपये किलो. आणि हे बारके काय आहेत? हे बघा हे तारली कशी आहे तारली? बघा तारली मासा 130 रुपये किलो तारली. आणि बघा इकडे मुशी आहे. मुशी कशी आहे दादा? 200 रुपये किलो. हे बघा 200 रुपये किलो मुशी आहे. साईज बघा एवढी आहे मुशीची. 200 रुपये किलो. हे बघा खराब लागेगा तो वापस लाने का. आणि आता मुशी पण घेतोय आपण 1 किलो. आणि इकडे पापलेट बघा. बघा हे पापलेट ही साईज आहे. हे कसे पापलेट दादा? 1300 रुपये किलो. हे बघा 1300 रुपये किलो आपले सिल्वर पापलेट. आणि लेपा कसा आहे? 150 रुपये किलो. बघा लेपा मासा पण आहे 150 रुपये किलो. बघा लेपा. हे बघा आपल्या तिकडे मुशा घेणं सर्व आहे 1 किलो. 3 मुशी बसलेत. बघा या साईजच्या 200 रुपये किलो. आणि बघा छोटी छोटी पापलेट 450 रुपये किलो. ये 450 700. हे बघा ही 600. ही 600 450. बघा ही 450 आणि ही 600. थोडी साईज मोठी आहे 600 रुपये किलो. हे बघा सगळे छोटे 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 मासेच आहेत. हे हलवा कसा आहे छोटा दादा? 350 किलो. हे बघा 350 रुपये किलो हलवा आहे. छोटे छोटे हलवे आहेत. आणि हे बघा हे समुद्री खेकडे 150 रुपये किलो आहे. हे बघा हे छोटे रावस ना, शेंडी रावस 1 किलो बघा 150 रुपये किलो. अच्छा तर रावस पण घेते. बघा हे अशा साईजचे रावस आहेत. हे 150 रुपये किलो. इकडे बघा या मावशींकडे अंडी आहेत. गावठी अंडी कशी देते अंडी? हे बघा 140 रुपये डझन. म्हणजे 10-12 रुपये एक अंडे आहे. गावठी अंडे आहे.
बघा या मावशीकडे तुम्हाला तळोजा मार्केटला आलात तिकडे तुम्हाला गावठी अंड पण मिळेल. बाकी कच्च्या कैऱ्या पण यायला लागल्यात, भाज्या पण येतात मार्केटमध्ये. या सगळं यायला लागल्यात हळूहळू तळोजा फिश मार्केटमध्ये. आणि बघा आमचं हे मासे खरेदी चालूच आहे. सकाळचे 8 वाजलेत म्हणजे आम्ही 7:15 आलो. अर्धा पाऊण तास झाला आम्ही फिरतोय. आणि आता बघितलं तुम्ही काय काय घेतलं आहे ते. आम्ही माकलं घेतले, आता आम्ही रावस घेतले, छोटेवाले रावस घेतले, माकलं घेतले. आणि काय घेतलं आणि आपण मुश्या पण घेतल्या. 1 किलो मुशी पण घेतली. बघा अजून काय घेता येतं का बघूया, अजून फिरूया. आणि बघा इकडे ढोमी पण आहे. कसे ढोमी? हे बघा 150 रुपये किलो ढोमी आहे. हे बघा 100 रुपये किलो देतो. आता काय मार्केट म्हणतो संपत आलं. काय प्रॉन्स कसे प्रॉन्स? 280 रुपये किलो प्रॉन्स आहे. साईज बघा 280 रुपये प्रॉन्स. बाजूला अजून एक टप भरलेला आहे. सेम आहे ना? सेम गाडी ओके. आणि हे बघा इकडे आपला आवडता सौंदाळा मासा आहे. 200 रुपये किलो आहे. बघा सौंदाळे 200 रुपये किलो आहे सौंदाळा मासा. आणि हा राणी आहे ना? कसा आहे राणी? बघा राणी मासा 200 रुपये किलो. हे बघा आता आम्ही सौंदाळे पण घेतोय. तिकडे चालला वजन करायला. अक्षता वाटत नाही कुठले मासे ठेवते, सगळे घेते. बघा 4 प्रकारचे झाले आतापर्यंत आमचे मासे घेऊन. बऱ्याच दिवसांनी फिश मार्केटला आलो ना त्यामुळे सगळ्या माशांवरती लक्ष आहे अक्षता बरोबर. इकडे बघा खेकडे आहेत, थोडी मोठी साईज आहे. कसा आहे खेकडा? 400 रुपये. हा बघा हा 400 रुपये किलो खेकडा. ही बरा मोठी साईज आहे. 250 रुपये किलो. आणि हे बघा छोटी साईज आहे 250 रुपये किलो. खाडीतले आहेत ना? खाडीतले. आणि मिक्स आहेत की फक्त नर मादी? मिक्स आहेत ना. बघा मिक्स मिळणार तुम्हाला. बघा केवढा मोठा खेकडा आहे आणि नर आहे. डेंगा बघूनच कळत आहे केवढा मोठा आहे. तो बघा. हे बघा इकडे कोळंबी आहे. साईज बघा केवढी आहे. एवढी साईज आहे 260 रुपये किलो कोळंबी. हे बघा इथे आपल्याला करली पण दिसली आहे मार्केटमध्ये. आणि ही 150 रुपये किलो दादा करली. हे बघा 150 रुपये किलो करली. बाकी रावस बोंबील तर भरपूर आहेत. बोंबील कसे रे? हे बघा 100 रुपये किलो बोंबील आहे. थोडी छोटी साईज आहे 100 रुपये किलो. आणि ती मोठी साईज कशी आहे? 150 रुपये किलो. ती बघा थोडीशी मोठी साईज आहे ती 150 रुपये किलो. 150 रुपये किलो ॲव्हरेज रेट चालूच आहे बोंबीलचा इकडे. आणि बांगडा पण 150 रुपये किलो आहे. बघा काळे मासे तर भरपूर आहेत. आणि बघा आता आमचे बोंबीलच घ्यायचे काय ते राहिले होते वाटतं, ते पण घेते अक्षर. आता बोंबील कुठली मच्छी ठेवणार आहे का मार्केटमध्ये? हां बघा हसते. आणि हे बघा बोंबील घेतलेत 150 रुपये किलो. आता मच्छी तर बरीच घेऊन झाली आहे आपली. आता तिचं कटिंग पण करायचं आहे. कटिंग करायचं. कोळंबी घेतली, कोळंबी पण घेतली. विचारते घेतली का कोळंबी घेतली. कटिंग पण करायचं आणि कटिंग करायला तिथे लाईन लागेल. बघा एवढे आहेत कटिंगवाले, सर्व कटिंगवाले कटिंग करणारे. आणि आपला हा फिक्स आहे इकडचा कटिंगवाला. आपण नेहमी यांच्याकडेच कटिंग करून घेतो. आणि किलोला किती? 20 रुपये ना? बघा किलोला 20 रुपये हाच रेट चालू आहे. हां आणि हे बघा एवढी मोठी सुरमई आता कटिंग होणार आहे. आणि कोळंबी सोलायचे 50 रुपये ना? 1 किलोचे 50 रुपये कोळंबी सोलायचे. केवढी मोठी सुरमई आता कटिंग होणार आहे. धार काढतोय आधी. बघा एवढी मोठी सुरमई कटिंग होते. 600 रुपये किलोने घेतलेली. बघा 6.5 किलोची सुरमई आहे. हा बघा बोनलेस करून घेतात म्हणून अशी कट केली आहे ती. हा बघा बोनलेस करून घेतात म्हणून अशी कट केली आहे ती. गोल गोल पीस नाही कापला, ते बोनलेस करून घेणार आहे सुरमई. बघा मस्त अशी बोनलेस सुरमई कटिंग आहे. बघा पूर्ण बोनलेस. बघा हा आत्ता आपला हलवा कटिंगची वेळ आलेली आहे. 15-20 मिनटानंतर एवढी मोठी सुरमई कटिंग होत होती ना दादाकडे. बघा आणि मस्तपैकी असे चांगले पीस कापून देतात ते. हा तसा. तर अशा प्रकारे आपली बऱ्याच माशांची खरेदी झालेली आहे. बऱ्याच दिवसांनी अक्षता मार्केटला आली आहे ना, मनसोक्त मासे विकत घेतलेले आहेत. आणि तसंच मनसोक्त खाणार पण आहे आता. म्हणजे बोंबील मला बाकी कोण खात नाही आमच्याकडे. कारण हलवा, बोंबील, कोळंबी, अजून काय होतं, माकलं, मुशी, बऱ्याच प्रकारचे मासे घेतात. तुम्ही बघितलं त्यांनी काय काय मासे घेतले. आणि या मार्केटमध्ये सध्या काय रेट चालू आहे पण तुम्ही पाहिलं. आणि इथे सकाळी 6 वाजता हे मार्केट चालू होतं. ते 8-8:30पर्यंत
या तुम्ही, तुम्हाला नॉर्मली मासे मिळून जाते. त्यानंतर संपत आलेत मासे, तर बऱ्याच जणांचे मासे संपत आले आहेत. गोडे पाणी, खारे पाणी, सगळ्या प्रकारचे मासे इथे मिळतात. खेकडे म्हणा, पण माशांचं प्रमाण आजकाल खूप कमी दिसतं सगळीकडे. ठीक आहे, तर जे आहे ते आहे, जसे होते ते बघितलं तुम्ही. सुरमई एक तर खूप मोठ्या होत्या, नंतर खूप छोट्या होत्या. मधल्या साईजची सुरमईच नव्हती. आणि बऱ्याचशा सुरमईनं ज्या मधली साईज होती ना 500 रुपये किलो सांगू, ती फ्रोझन होती. म्हणजे बारक्या होत्या किंवा एकदम मोठ्या होत्या ताज, म्हणजे अशा बिना फ्रोझनवाल्या होत्या त्या. पण ठीक आहे, जसं तुम्हाला मी सर्व दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.